हॅलो एव्हरीवन अँड वेलकम बॅक टू एक्झाम मराठी अकॅडमी. तर आजच्या या व्हिडिओत आपण तुमच्या अपकमिंग DHS फार्मसी ऑफिसर एक्झामसाठी इंडियन फार्माकोपिया 2026 जे लेटेस्ट एडिशन 10th एडिशन पब्लिश झाले त्यावरचे क्वेश्चन्स पाहणार आहोत. अँड यातूनच तुम्हाला 100% 2 ते 3 क्वेश्चन्स विचारण्यात येतील. सो मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स असणार आहेत तुमच्या एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने. आणि मी सतत तुम्हाला सांगत असतो की माझे कोणतेही पेड लेक्चर्स नाही आहेत, माझे सर्व लेक्चर्स फ्री आहेत चॅनलवर. यात तुमचा पूर्ण सिलेबस कव्हर होणार आहे. तुम्हाला कोणत्याही पेड ऑनलाईन बॅचची गरज लागणार नाही आहे. तुमचं इतकं प्रिपरेशन मी करून घेणार आहे की तुम्हाला एक्झाममध्ये ऑप्शन्स बघायची सुद्धा गरज लागणार नाही. तुमचा पूर्ण थेअरी पार्ट, इम्पॉर्टंट टॉपिक सर्व बाय हार्ट होईल. आणि आणखी एक तुम्हाला सांगायचं होतं, तुमच्यापैकी काही जणांनी मला फार्मसी ऑफिसरसाठी मराठी व्हिडिओसाठी रिक्वेस्ट केली होती, म्हणून आपण हे मराठी लेक्चर्स चालू केले होते. तसे आपले फार्मा बुलेट या ॲपवर हिंदीमध्ये लेक्चर्स आहेत, पण आपल्या मराठी मुलांसाठी ते काम कमी करून किंवा थांबून म्हणू शकता हे मराठीमध्ये लेक्चर्स आपण सुरू केले होते. पण एकंदरीत तुमचा इंटरेस्ट पाहता, तुमचा रिस्पॉन्स पाहता तुम्हाला इंटरेस्ट नसल्याचा एक्सपिरियन्स मला येत आहे. टाईम वेस्ट केल्यासारखं मला वाटत आहे. जे पेड कंटेंट आहे ते फ्रीमध्ये सुद्धा फक्त 30 ते 40 जण बघत आहेत. कदाचित फ्री बॅच आहे म्हणून त्याची किंमत नसावी असं सुद्धा असू शकते. अँड हेच कंटेंट माझ्या हिंदी फार्मा बुलेट चॅनलवर खूप जास्त ॲप्रिशिएट केलं जाते. त्यामुळे मला तुमचा आणि माझा आणखी वेळ वाया का घालवावा असा प्रश्न पडला आहे. ज्यांना इंटरेस्ट आहे त्यांनी माझ्या फार्मा बुलेट चॅनलवर येऊन आपलं एक्झाम प्रिपरेशन करावं. तिथेही सर्व फ्री आहे. माझी पेड लेक्चर्सची कोणतीही बॅच नाही आहे. तिथेही मी सर्व सिलेबस फ्रीमध्ये कवर करून देणार आहे. ठीक आहे. अँड या लेक्चरला जर तुम्ही चांगला रिस्पॉन्स दिला तर आपण पुढे मराठीमध्ये कंटिन्यू करण्याचं ट्राय करूया. तर आता क्वेश्चन्स पाहूया. विच एडिशन ऑफ द इंडियन फार्माकोपिया वॉज रिलीज्ड इन 2026? 2026मध्ये कोणतं एडिशन आलं इंडियन फार्माकोपियाचं? तर 10th एडिशन आहे ना, ऑप्शन सी येईल. कधी आले तर लिहून घ्या, 2 जानेवारी 2026. इम्पॉर्टंट आहे, 100% चान्स आहे तुम्हाला एक्झामला विचारण्यात येण्याचे. 2 जानेवारी 2026. कोणी रिलीज केलं आहे? तर युनियन मिनिस्टर ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर. कोण आहेत? JP नड्डा. ठीक आहे, खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. किती न्यू मोनोग्राफ्स आहेत यामध्ये? तर 121. आणि यामध्ये 20 मोनोग्राफ्स स्पेसिफिकली ॲड केलेत फॉर ब्लड अँड ब्लड कॉम्पोनंट्स. हे सर्व एक्स्ट्रा पॉईंट्स लिहून घ्या. खूप जास्त चान्सेस आहेत तुम्हाला एक्झामला येण्याचे. जे काही एक्स्ट्रा पॉईंट्स मी इथे सांगतोय हे सर्व तुम्हाला नोट करून घ्यायचे आहेत. डेली त्याला रिवाईज करायचं आहे. एक्झाममध्ये ऑप्शन्सची सुद्धा गरज लागली नाही पाहिजे तुम्हाला. 121 न्यू मोनोग्राफ्स अँड 20 ब्लड अँड ब्लड कॉम्पोनंटचे मोनोग्राफ्स. फर्स्ट इंडियन फार्माकोपिया कधी पब्लिश झालं होतं? तर 1955. हा क्वेश्चन आता विचारण्यात येणार नाही. आत्तापर्यंत झालेल्या एक्झाम्सपैकी 25% एक्झाममध्ये हा क्वेश्चन विचारण्यात आला आहे. सो 100% तुम्हाला आता विचारला जाणार नाही. फर्स्ट एडिशन 1955. नेक्स्ट पाहूया. हाऊ मेनी टोटल न्यू मोनोग्राफ्स वर ॲडेड इन दी IP 2026? तर बघा, आहे का ऑप्शन्सची गरज आता? 121 पाहिले ना आपण, ऑप्शन सी. यासाठी मी तुम्हाला एक्स्ट्रा पॉईंट्स नोट करून घ्यायला सांगत असतो. जसे जसे आपण पुढे क्वेश्चन्स पाहणार तुम्हाला ऑप्शन्सची गरज लागणार नाही. तुमचं सर्व बाय हार्ट झालेलं असेल. IP 2026मध्ये न्यूली ॲडेड मोनोग्राफ्स आहेत 121. 10th एडिशन आहे IPची. मग आता मला तुम्ही सांगा, आता IPमध्ये टोटल किती मोनोग्राफ्स झाले? तर टोटल झालेत आता 3291. 3291 लिहून घ्या. इम्पॉर्टंट आहे हे सुद्धा. 3291 टोटल मोनोग्राफ्स. अँड फर्स्ट टाईम ॲड केलेले आहेत ब्लड अँड ब्लड कॉम्पोनंट्सचे 20 मोनोग्राफ्स. ठीक आहे. हा क्वेश्चन लक्षात ठेवा. 100% तुम्हाला एक्झामला विचारण्यात येणार. 20 मोनोग्राफ्स ब्लड अँड ब्लड कॉम्पोनंट्स. नेक्स्ट पाहूया. Which ICH guideline for elemental impurities has been implemented in IP 2026 for oral and parenteral dosage forms? ICH Q1A, ICH Q3D, ICH Q6A, ICH Q2. तर बघा, लिहून घ्या. ICH Q1A नवीन ड्रगची स्टॅबिलिटी टेस्टिंग. नोट करून घ्या. स्टॅबिलिटी टेस्टिंग ऑफ न्यू ड्रग कशात येते विचारलं तर ICH Q1A. ICH Q3D तर यामध्ये येते तुमचं लिमिट ऑफ एलिमेंटल इम्प्युरिटीज. हेच विचारले ना, सो बी येईल इथे तुमचं करेक्ट आन्सर. ICH गाईडलाईन फॉर एलिमेंटल इम्प्युरिटीज ICH Q3D. Q6A तर न्यू ड्रगच्या टेस्ट प्रोसिजरचं स्पेसिफिकेशन्स विचारलं
तर ICH Q6A स्पेसिफिकेशन्स. Q2 तर ॲनालिटिकल प्रोसिजर्सची व्हॅलिडेशन ऑफ ॲनालिटिकल प्रोसिजर्स ICH Q2. सर्व इम्पॉर्टंट आहे, नोट करून घ्या. टेबल फॉर्मॅट, वन लायनरच्या फॉर्मॅटमध्ये जसं तुम्हाला कम्फर्टेबल असेल तशा तुम्ही नोट्स काढा. या पूर्ण व्हिडिओतून तुम्हाला 3 ते 4 क्वेश्चन्स 100% एक्झामला विचारले जातील. खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट पाहूया. हाऊ मेनी मोनोग्राफ्स फॉर ब्लड अँड ब्लड कॉम्पोनंट्स वर इंट्रोड्यूस्ड फॉर द फर्स्ट टाईम इन दिस एडिशन. तर आहे का ऑप्शन्सची गरज आता? काय पाहिलं होतं आपण? पहिल्यांदाच ब्लड अँड ब्लड कॉम्पोनंट्सचे किती मोनोग्राफ्स या IP एडिशनमध्ये ॲड केलेत? 20 पाहिले ना. ऑप्शन सी. खूप जास्त महत्त्वाचा क्वेश्चन आहे. टोटल 121 मोनोग्राफ्स ॲड केलेत. यामध्ये आहे 20 तुमचे ब्लड अँड ब्लड कॉम्पोनंट्सचे मोनोग्राफ्स. टोटल IPमध्ये किती मोनोग्राफ्स झाले आता? तर 3291. नेक्स्ट पाहूया. इन IP 2026 विच ऑफ दीज इज नॉट ए न्यूली ॲडेड जनरल चॅप्टर? कोणता नव्याने ॲड केलेला जनरल चॅप्टर नाही आहे? डिटेक्शन ऑफ स्टर्लिटी, बॅक्टेरियल इंडोटॉक्झिन्स टेस्ट, वॉटर फॉर इंजेक्शन्स, डिझॉल्युशन टेस्ट. नॉट ए न्यूली ॲडेड जनरल चॅप्टर. तर डिटेक्शन ऑफ स्टर्लिटी IP 2026मध्ये अपडेट केलं आहे, रिऑर्गनाईज केलं आहे न्यूली हार्मोनाइज जनरल चॅप्टर्समध्ये. बॅक्टेरियल इंडोटॉक्झिन टेस्ट हे सुद्धा अपडेट केलेलं आहे. वॉटर फॉर इंजेक्शन्स, तर या एडिशनमध्ये वॉटर फॉर इंजेक्शनसाठी स्पेसिफिक न्यू जनरल चॅप्टर इंट्रोड्यूस केलेला आहे. डिझॉल्युशन टेस्ट, तर IPच्या खूप साऱ्या एडिशन्समध्ये आहे ना डिझॉल्युशन टेस्ट. IPचा फंडामेंटल पार्ट आहे डिझॉल्युशन टेस्ट चॅप्टर. सो दिस इज नॉट ए न्यूली ॲडेड जनरल चॅप्टर. ऑप्शन डी येईल इथे तुमचं करेक्ट आन्सर. बाकी हे सर्व न्यूली ॲडेड, अपडेटेड, रिऑर्गनाइज चॅप्टर्स आहेत. नेक्स्ट पाहूया. विच प्रिन्सिपल वॉज इंट्रोड्यूस्ड इन IP 2026 टू प्रमोट एनिमल टेस्टिंग इथिक्स? प्राण्यांवरच्या टेस्टिंग इथिक्सला प्रमोट करण्यासाठी कोणतं प्रिन्सिपल IP 2026मध्ये इंट्रोड्यूस केलेलं आहे? 3R, 4P, 2E, 5S. तर बघा हे 3Rs आहे. रिप्लेस, रिड्यूस अँड रिफाईन. 3Rs. ठीक आहे. 3Rs प्रिन्सिपल इंट्रोड्यूस केलं आहे IP 2026मध्ये ॲनिमल टेस्टिंग इथिक्सला प्रमोट करण्यासाठी. नोट करून ठेवा, खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. रिप्लेस, रिड्यूस, रिफाईन. आता 4Psबद्दल विचारलं तर काय सांगाल? प्युरिटी, पोटेन्सी, प्रिसिशन, पेशंट सेफ्टी. बाकी ऑप्शनसुद्धा लिहून घ्या, यावरसुद्धा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. 4Ps प्युरिटी, पोटेन्सी, प्रिसिशन, पेशंट सेफ्टी. काय असते? तर ड्रग क्वालिटी कंट्रोल. ड्रग क्वालिटी कंट्रोल. नोट करून घ्या. 2E's विचारलं तर इथिक्स, इफिकसी. 5S सेफ्टी, स्टँडर्ड, स्टॅबिलिटी, स्ट्रेंथ, सॉल्युबिलिटी. फार्माकोपियर रिक्वायरमेंट्स आहेत. कोणत्याही ड्रग मोनोग्राफच्या फार्माकोपियर रिक्वायरमेंट विचारल्या तर 5S. ठीक आहे. नेक्स्ट पाहूया. हाऊ मेनी जनरल चॅप्टर्स हॅव बीन हार्मोनाइज्ड विथ द फार्माकोपियर डिस्कशन ग्रुप इन IP 2026? 12, 18, 22, 121. तर 10व्या एडिशनमध्ये 18 जनरल चॅप्टर्स वर हार्मोनाइज्ड विथ द PDG फार्माकोपियर डिस्कशन ग्रुप. 18 चॅप्टर्स. ऑप्शन बी. डिझॉल्युशन टेस्ट, डिसइंटिग्रेशन टेस्ट, युनिफॉर्मिटी ऑफ डोसेज युनिट्स, त्यानंतर बॅक्टेरियल इंडोटॉक्झिन्स टेस्ट, पर्टिक्युलेट मॅटर इंजेक्शन्स, स्टर्लिटी टेस्ट, मायक्रोबियल एक्झामिनेशन ऑफ नॉन स्टराईल प्रोडक्ट्स, त्यानंतर अमायनो ॲसिड ॲनालिसिस, आयसोइलेक्ट्रिक फोकसिंग, पेप्टाइड मॅपिंग, गॅस क्रोमॅटोग्राफी. हे असे टोटल 18 जनरल चॅप्टर्स आहेत. 18 general chapters have been harmonized with the PDG in IP 2026. Next पाहूया. How many new general chapters were added to the IP 2026? 10व्या एडिशनमध्ये IP 2026मध्ये किती जनरल चॅप्टर्स नव्याने ॲड केलेले आहेत? 3, 5, 12, 18. तर 5 नव्याने ॲड केलेले जनरल चॅप्टर्स आहेत. ऑप्शन बी. प्रिवियस क्वेश्चनमध्ये आपण 18 हार्मोनाइज जनरल चॅप्टर्स पाहिले ना IP 2026चे. हे 18 चॅप्टर्स रिवाईज केलेले आहेत, हार्मोनाइज केलेले आहेत आणि 5 न्यू जनरल चॅप्टर्स ॲड केलेले आहेत. हेच विचारले ना इथे. आता लिहून घ्या हे 5 चॅप्टर्स कोणते आहेत न्यूली ॲडेड चॅप्टर्स. तर टेस्ट फॉर पायरोजन्स, पायरोजन टेस्ट, त्यानंतर वॉटर फॉर इंजेक्शन, त्यानंतर येते तुमचं बॅक्टेरियल इंडोटॉक्झिन टेस्ट, डिटेक्शन ऑफ स्टर्लिटी आणि 5th आहे तुमचं मायक्रोबियल इन्युमेरेशन टेस्ट.
खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. क्वेश्चन विचारण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. टेस्ट फॉर पायरोजेन्स, वॉटर फॉर इंजेक्शन्स, बॅक्टेरियल इंडोटॉक्सिन टेस्ट, डिटेक्शन ऑफ स्टर्लिटी अँड मायक्रोबियल इन्युमरेशन टेस्ट. हे 5 न्यूली ॲडेड जनरल चॅप्टर्स आहेत. 18 आहेत तुमचे रिवाइज हार्मोनाइज्ड. नेक्स्ट पाहूया. Which specific vaccine was introduced as a new monograph in IP 2026 for adult and adolescent use? कोणती वॅक्सिन नव्याने इंट्रोड्यूस केलेली आहे ॲज अ न्यू मोनोग्राफ इन IP 2026? कोणासाठी? तर प्रौढ आणि किशोरवयीन व्यक्तींसाठी. BCG, हेपेटायटिस B, DTaP, ओरल पोलिओ वॅक्सिन. तर हा सुद्धा खूप जास्त इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. 100% एक्झामला विचारण्यात येण्याचे चान्सेस आहेत. नव्याने ॲड केलेली वॅक्सिन फॉर ॲडल्ट अँड ॲडोलेसंट यूज कोणती आहे? तर DTaP आहे. ऑप्शन C. डिप्थेरिया, टिटॅनस अँड असेल्युलर पर्ट्युसिस. लिहून ठेवा, खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट पाहूया. विच कॉम्पोनंट वॉज ॲडेड टू दी विटॅमिन्स, मिनरल्स, अमायनो ॲसिड्स अँड फॅटी ॲसिड्स कॅटेगरी इन IP 2026? कोणतं कॉम्पोनंट ॲड केलेलं आहे विटॅमिन्स, मिनरल्स, अमायनो ॲसिड्स अँड फॅटी ॲसिड्स कॅटेगरीमध्ये? विटॅमिन C, फेरिक कार्बॉक्झिमाल्टोज इंजेक्शन, कॅल्शियम कार्बोनेट, ओमेगा 3 कॅप्सूल्स. तर फॅटी ॲसिड्स कॅटेगरीच्या अंडर ओमेगा 3 कॅप्सूल्सला ॲड केले ना, ऑप्शन D येईल. बाकी विटॅमिन C, कॅल्शियम कार्बोनेट, फेरिक कार्बॉक्झिमाल्टोज इंजेक्शन हे सर्व प्रिव्हियस एडिशनमध्ये सुद्धा होतं. ओमेगा 3 कॅप्सूल्सला IP 2026मध्ये ॲड केले फॅटी ॲसिड्स कॅटेगरीमध्ये. ठीक आहे. नेक्स्ट पाहूया. IP 2026 implemented which ICH guideline for controlling elemental impurities? तर बघा आपण प्रिव्हियस क्वेश्चनमध्ये पाहिलं होतं. ICH Q1 आहे, स्टॅबिलिटी टेस्टिंग ऑफ न्यू ड्रग. ठीक आहे. ICH Q3D, एलिमेंटल इम्प्युरिटीज. ICH Q6A, स्पेसिफिकेशन्स फॉर टेस्ट प्रोसिजर्स. Q2 काय पाहिलं होतं? तर व्हॅलिडेशन ऑफ ॲनालिटिकल प्रोसिजर्स पाहिलं होतं ना. इथे काय विचारलं आहे? एलिमेंटल इम्प्युरिटीज. Q3D, ऑप्शन B. नेक्स्ट पाहूया. द इंडियन फार्माकोपिया इज ऑफिशियली पब्लिश्ड बाय विच बॉडी? कोण पब्लिश करते इंडियन फार्माकोपिया? फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया, CDSCO, इंडियन फार्माकोपिया कमिशन, मिनिस्ट्री ऑफ केमिकल्स अँड फर्टिलायझर्स. तर IPC पब्लिश करते ना, इंडियन फार्माकोपिया कमिशन, ऑप्शन C येईल. PCI काय करते? तर फार्मसी एज्युकेशनला रेग्युलेट करते. CDSCO तर सेंट्रल ड्रग रेग्युलेटरी ऑथॉरिटी आहे. ड्रग ॲप्रुव्हलसाठी रिस्पॉन्सिबल असते ना, ड्रग ॲप्रुव्हल्स अँड क्लिनिकल ट्रायल्स. नेक्स्ट पाहूया. विच व्हॉल्यूम ऑफ IP 2026 कंटेन्स दी वेटरिनरी मोनोग्राफ्स? कोणत्या व्हॉल्यूममध्ये आहेत वेटरिनरी मोनोग्राफ्स? व्हॉल्यूम 1, व्हॉल्यूम 2, व्हॉल्यूम 3, व्हॉल्यूम 4. तर लिहून घ्या. व्हॉल्यूम 1 यामध्ये येतात तुमच्या नोटिसेस, त्यानंतर जनरल चॅप्टर्स येतात. यामध्ये प्रीफेस येते, प्रीफेस, जनरल चॅप्टर्स, नोटिसेस, व्हॉल्यूम 1. व्हॉल्यूम 2 तर यामध्ये येतात तुमचे डोसेज फॉर्म्स अँड मोनोग्राफ्स येतात. ठीक आहे. व्हॉल्यूम 3 तर यामध्ये येतात तुमचे N ते Z पर्यंतचे ड्रग सबस्टन्सेसचे मोनोग्राफ. व्हॉल्यूम 2मध्ये आपण जे मोनोग्राफ्स पाहिले ते A to M पर्यंतचे आहेत. मोनोग्राफ्स ऑफ ड्रग सबस्टन्सेस A to M, N to Z, व्हॉल्यूम 3. त्यानंतर याच्यात मोनोग्राफ्स वॅक्सिन्सचे येतात आणि हर्ब्सचे येतात. ठीक आहे. सर्व नोट करून घ्या, खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. खूप क्वेश्चन यातूनच तुम्हाला येणार आहेत एक्झामला. व्हॉल्यूम 4 तर वेटरिनरी मोनोग्राफ व्हॉल्यूम 4. त्यानंतर येतात यामध्ये तुमचे ब्लड रिलेटेड प्रोडक्ट्सचे मोनोग्राफ, ब्लड अँड ब्लड रिलेटेड प्रोडक्ट्सचे मोनोग्राफ्स, व्हॉल्यूम 4. काय विचारले क्वेश्चनमध्ये? वेटरिनरी मोनोग्राफ, ऑप्शन D येईल. 1st, 2nd, 3rd बद्दल पण तुम्हाला एक्झामला क्वेश्चन विचारणे देऊ शकतो. ठीक आहे. टोटल किती मोनोग्राफ्स आहेत आता IP 2026मध्ये? 3291. न्यूली ॲडेड किती आहेत? 121. पहिल्यांदाच ॲड केलेले मोनोग्राफ्स 20. ब्लड अँड ब्लड कॉम्पोनंट्सचे आहेत. रिवाइज हार्मोनाइज चॅप्टर्स किती पाहिले आपण? जनरल चॅप्टर्स 18. न्यूली ॲडेड किती पाहिले? 5 पाहिले ना. सतत हे एक्स्ट्रा पॉईंट्स तुमच्याकडून यासाठी रिवाईज करून घेत आहे की तुम्हाला सेम व्हिडिओमध्ये, याच व्हिडिओमध्ये हे बाय ॲट व्हावं. तुम्हाला नंतर रिव्हिजनची गरज नाही पडली पाहिजे. ठीक आहे. नेक्स्ट पाहूया.
Which biotechnology derived therapeutic product was specifically highlighted as a new addition? Insulin, trastuzumab, penicillin, heparin. न्यू ॲडिशनमध्ये कोणतं बायोटेक्नॉलॉजी डिराइव्ड थेरॅप्युटिक प्रोडक्ट आहे जे स्पेसिफिकली हायलाइटेड आहे? बघा किती डिटेलमध्ये क्वेश्चन विचारण्यात आला आहे. कोणतं प्रोडक्ट आहे? तर ट्रास्टुझुमॅब आहे हे. ऑप्शन बी येईल. काय आहे ट्रास्टुझुमॅब? तर मोनोक्लोनल अँटीबॉडी आहे ना. कशासाठी यूज करतात? तर ब्रेस्ट कॅन्सरमध्ये यूज करतात ना. आणि याला स्पेसिफिकली हायलाइटेड केलं आहे न्यू ॲडिशनमध्ये. कोणत्या सेक्शनमध्ये? तर बायोटेक्नॉलॉजी डिराइव्ड प्रोडक्ट्समध्ये. ठीक आहे. ट्रास्टुझुमॅब इम्पॉर्टंट आहे, नोट करून घ्या. इन्सुलिन, पेनिसिलिन, हेपॅरिन हे आधीच पार्ट होते आय पीचे. नेक्स्ट पाहूया. हाऊ मेनी मोनोग्राफ्स आर एक्सक्लुसिव्ह टू IP 2026 अँड नॉट फाउंड इन एनी अदर ग्लोबल फार्माकोपिया? बघा खूप जास्त इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. बघा फक्त इंडियन फार्माकोपिया 2026मध्ये असे किती मोनोग्राफ्स आहेत जे इतर कोणत्याही देशाच्या फार्माकोपियामध्ये नाही आहेत? 15, 21, 25, 30. तर हे असे 15 मोनोग्राफ्स आहेत एक्सक्लुसिव्ह टू IP अँड नॉट करंटली फाउंड इन एनी अदर ग्लोबल फार्माकोपिया. तुमचे जे USP, त्यानंतर जॅपनीज फार्माकोपिया, ब्रिटिश फार्माकोपिया आहेत त्यांच्यामध्ये हे 15 मोनोग्राफ्स नाही आहेत, फक्त IPमध्ये आहेत. ठीक आहे. नेक्स्ट पाहूया. Which analytical standard has been broadly deleted in individual monographs, requiring manufacturers to instead follow general chapters 5.10? यापैकी कोणाला डिलीट करण्यात आलेलं आहे इंडिव्हिज्युअल मोनोग्राफ्समधून? डिझॉल्युशन टेस्ट, टेस्ट फॉर हेवी मेटल्स, ॲसे बाय टायट्रेशन, स्टर्लिटी टेस्ट. तर ज्या हेवी मेटल्स टेस्ट आहेत त्यांना वगळण्यात आलेलं आहे, डिलीट करण्यात आलेलं आहे इंडिव्हिज्युअल मोनोग्राफ्समधून. ऑप्शन बी येईल, टेस्ट फॉर हेवी मेटल्स. मॅन्युफॅक्चर्स आता फक्त फॉलो करतील जनरल चॅप्टर 5.10 एलिमेंटल इम्प्युरिटीजसाठी. ICH गाईडलाईन कोणती पाहिली आपण? तर Q3D पाहिलं ना, एलिमेंटल इम्प्युरिटीज. नेक्स्ट पाहूया. विच सिम्बॉल इज यूज्ड इन IP 2026 टू इंडिकेट पोर्शन्स ऑफ टेक्स्ट दॅट आर नॉट पार्ट ऑफ दी PDG हार्मोनाइज टेक्स्ट? IP 2026मध्ये PDGच्या हार्मोनाइज टेक्स्टचा नसलेला पार्ट दाखवण्यासाठी कोणत्या चिन्हाचा यूज करतात? इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. इंडिकेट पोर्शन्स ऑफ टेक्स्ट दॅट आर नॉट पार्ट ऑफ PDG हार्मोनाइज टेक्स्ट. ॲस्ट्रिस्क, डबल वर्टिकल लाईन, डायमंड सिम्बल्स, बुलेट पॉईंट्स. PDGच्या हार्मोनाइज टेक्स्टचा नसलेला भाग दाखवण्यासाठी कोणतं चिन्ह वापरतात? तर डायमंड सिम्बल्सचा वापर करतात ना. ऑप्शन सी येईल. डबल वर्टिकल लाईनचा यूज कशासाठी करतात? तर रिवाइज टेस्टसाठी करतात. रिवाइज टेक्स्ट नोट करून घ्या. हे रिवाइज टेस्ट किंवा चेंजेस विचारलं तर डबल वर्टिकल लाईन. ॲस्ट्रिक्स विचारलं तर काय येईल? तर फुटनोट विचारलं तर ॲस्ट्रिस्क. ठीक आहे. नेक्स्ट पाहूया. व्हॉट इज द स्टेटस ऑफ ए मोनोग्राफ फ्रॉम IP 2022 दॅट डज नॉट ॲपियर इन दी IP 2026 एडिशन? IP 2022मध्ये समाविष्ट असलेल्या पण IP 2026च्या एडिशनमध्ये न आढळणाऱ्या मोनोग्राफ्सची स्थिती काय असते? स्टेटस ऑफ मोनोग्राफ फ्रॉम IP 2022 दॅट डज नॉट ॲपियर इन IP 2026. ऑब्सोलीट, कालबाह्य मानला जातो, ऑफिशियलच राहतो, ब्रिटिश फार्माकोपियाने रिप्लेस केला जातो, की इन्फॉर्मेटिव्ह असतो पण लिगली इन्फोर्सेबल नसतो? काय येईल? तर ऑफिशियलच राहतो ना. ऑप्शन बी येईल. इट कंटिन्यूज टू बी ऑफिशियल. जो पण मोनोग्राफ प्रिव्हियस एडिशनमध्ये असतो IPच्या बट करंट एडिशनमध्ये त्याला इन्क्लूड केलेला नसतो तो ऑफिशियलच असतो. इट कंटिन्यूज टू बी ऑफिशियल. नेक्स्ट पाहूया. विच टेक्निक वॉज इंट्रोड्यूस्ड फॉर द डिटेक्शन ऑफ व्हायरल एक्स्ट्राजिनस एजंट्स इन दिस एडिशन? या 10th IP एडिशनमध्ये कोणती टेक्निक इंट्रोड्यूस केलेली आहे व्हायरल एक्स्ट्राजिनस एजंट्सच्या डिटेक्शनसाठी? HPLC, गॅस क्रोमॅटोग्राफी, हाय थ्रॉटपुट सिक्वेन्सिंग, UV विजिबल स्पेक्ट्रोस्कोपी. तर HTS इंट्रोड्यूस केलेला आहे, हाय थ्रूपुट सिक्वेन्सिंग. ऑप्शन सी. आणखी काय म्हणतात याला? तर याला म्हणतात नेक्स्ट जनरेशन सिक्वेन्सिंग. नेक्स्ट जनरेशन सिक्वेन्सिंग हे इंट्रोड्यूस केले फॉर द डिटेक्शन ऑफ व्हायरल एक्स्ट्राजिनस एजंट्स. ठीक आहे. तर बघा हे सर्व क्वेश्चन्स IP 2026 जे न्यू ॲडिशन पब्लिश झाले त्यावरचे क्वेश्चन्स आहेत. तुमच्या फार्मसी ऑफिसर एक्झामिनेशन सिलेबसमध्ये क्लिअरली मेन्शन टॉपिक आहे. सो 4 ते 5 क्वेश्चन्स या टॉपिकमधून 100% तुम्हाला विचारले जाणार.
आणि ते याच क्वेश्चन्समधून असणार. आणि आणखी काही क्वेश्चन्स बाकी आहेत या चॅप्टरचे, ते पुढे आपण पाहणार आहोत. ठीक आहे, तर या व्हिडिओत इतकंच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये असेच काही महत्त्वाचे क्वेश्चन्स घेऊन. टिल देन डू लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. थँक्यू.